तटकरे साहेबांच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी आलोय। तशी ती यंत्रणा गेल्या पंचवार्षिक मध्येच मी त्या ठिकाणी लावली होती। त्यावेळेला भरत शेठ आपण एका साईडला होता, तटकरे साहेब एका साईडला होते। परंतु मला जे समजतं, मला उमजतं तेच घडतं। मला माहिती होतं गेल्या वर्षी मी एकटाच आदरणीय तटकरे साहेबांबरोबर होतो। त्या भागामध्ये रस्त्यावरती उतरून सर्वांना विनंती करून त्या भागामधून अधिकचं मतदान तटकरे साहेबांना त्या ठिकाणी मिळवून दिलं आणि त्या ठिकाणी विजयाला मी माझा थोडासा हातभार लाभला। मला माहिती होतं की हे कालांतराने सगळं एकत्र होणार आहे आणि आम्ही सगळे एकत्र होणार आहोत। त्यामुळे आम्ही कालांतराने एकत्र झालो। राजसाहेब देखील सन्माननीय मोदी साहेबांना पाठिंबा दिला। देशाच्या हितासाठी एक चांगलं नेतृत्व निर्माण व्हावं किंवा नेतृत्वाला पाठिंबा द्यावा या हेतून महायुतीने पाठिंबा दिला। आता हे सगळं पाहून मला सुद्धा आमदार झाल्यासारखं वाटतंय। आता तुमच्या सहकार्याने तुम्ही सांगा, आमचं थोडंसं भांडण आहे परंतु पहिल्यातलं ते वादळ आहे। आता तटकरे साहेबांनी जर मनावरती घेतलं तर ते भांडण मिटल, परंतु येणारा कालखंड आपला आहे, या कोकणाच्या विकासाचा आहे, या कोकणाच्या उन्नतीचा आहे आणि कोकणाच्या प्रगतीचा आहे। आणि म्हणून आपला मागचा भूतकाळ विसरून जाऊन भविष्याच्या वाटचालीकडे आपल्याला जायला पाहिजे। आपल्या देशाचं नेतृत्व आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचे भक्कम नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे। जगामध्ये भारताची मान उंचावलेली आहे, जीडीपी आपला वाढलेला आहे, भारताची आर्थिक उन्नती झालेली आहे। जगामध्ये आज आपल्या भारताकडे आदराने पाहिलं जात आहे। अनेक उद्योगधंदे आपल्या या देशामध्ये येत आहेत। अनेक उद्योगधंद्यांच्या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळतोय। मला देखील आमच्या कोकणाच्या संदर्भात मी देखील स्वार्थी आहे, कोकणा संदर्भात मी देखील संवेदनशील आहे। मला तटकरे साहेबांना सांगायचं की या भागामध्ये असे उद्योगधंदे आणा की माझ्या कोकणातल्या माणसाला शिक्षण घेतल्यानंतर मुंबईला लागता कामा नये, माझ्या मुस्लिम समाजातल्या तरुणांना नोकरी धंद्यानिमित्त कुटुंबापासून गल्फ कंट्रीमध्ये किंवा आखातामध्ये जाता कामा नये, अशा पद्धतीचे उद्योगधंदे या ठिकाणी आणा। या सगळ्याच आपल्या कोकणाला विस्तीर्ण समुद्र किनारा आहे, पर्यटनाच्या अनेक संधी या ठिकाणी आहेत। या पर्यटनाच्या संधी आमच्या सगळ्या तरुणांना खुणवत आहेत। मला वाटतं भरत शेठ मला माहिती आहे आपण पुढल्या सरकारमध्ये मंत्री असाल आणि लाल दिवा ह्या मतदारसंघामध्ये असेल आणि मी आपल्या भागातनं आपल्याकडे काम घेऊन येईन, तेव्हा मात्र आपण काम करा। भरत शेठ सारखा दिलदार आमदार आपल्याला लाभलाय आणि अभ्यासू असलेले तटकरे साहेबांसारखा खासदार आपल्याला लाभलाय। अनेकांचे प्रश्न आहेत, मग तरुणांचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, मुंबई गोवा हायवेचा चांगला हा मोठा प्रश्न या ठिकाणी आहे, ज्यासाठी मी आवाज उठवला आणि 1.5 महिना जेलमध्ये राहिलो। मला वाटतं तटकरे साहेब येणाऱ्या कालखंडामध्ये आपला हा महामार्ग चांगल्या पद्धतीने कसा होईल यासाठी आपण प्रयत्न करावेत। मला वाटतं कोकणची भूमी ही सुजलाम सुफलाम आहे, छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, या भूमीमध्ये अनेक चांगले नेतृत्व तयार झाले। मला वाटतं त्यातला मधलंच तटकरे साहेबांसारखं नेतृत्व आपल्याला लाभलंय। आपल्या भागातले प्रश्न संसदेमध्ये मांडावे आणि अधिकचा निधी या कोकणाकडे घेऊन येण्यासाठी आपल्या तटकरे साहेबांनी या ठिकाणी मतदान करायचं आहे। आणि महाराष्ट्र जनता सजग आहे, त्यांना माहिती आहे कोरोनामध्ये कुणी काम केलेलं आहे, या पूर परिस्थितीमध्ये कुणी काम केलेलं आहे, ही काही सांगायची आता आवश्यकता नाही। मला वाटतं प्रथम पहिलं धावून येणारं हे नेतृत्व आहे, भरत शेठ सारखं नेतृत्व आणि तटकरे साहेबांसारखं नेतृत्व कशाची तमानं बाळगता या संकटाला सामोरं जाणारं हे नेतृत्व आहे। आणि म्हणून तुम्हाला अशा नेतृत्वाला आपल्या हाकेला ओ देणारं, आपला फोन उचलणारं, आपली चौकशी करणारं, आपल्या सुखदुःखात सहभागी होणारं नेतृत्व आपल्याला संसदेमध्ये पाठवायचं आहे। आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साथ आदरणीय तटकरे साहेबांना आहे आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्यांच्या बरोबरती आहे त्यांचा विजय नक्की आहे, हा आमच्या भागातला विषय मी सांगतो। म्हणून मी तटकरे साहेबांना या शुभेच्छा देतो। आपल्या सर्वांना माहिती त्यांची निशाणी घड्याळ आहे आणि या घड्याळ निशाणी समोरचं बटन आपल्याला दाबायचं आहे आणि तटकरे साहेबांना बहुमताने निवडून द्यायची विनंती आपल्याला करतो आणि आपली रजा घेतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुम्ही पाहत आहात
विस्टा न्यूज मराठी।